नागपूरच्या गोधनी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती झाली। वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवतोय। 40 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले। गोधनी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये ही गळती झाली आहे। 4 ते 5 जणांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत, तर परिसरातील नागरिकांना इतर ठिकाणी हलवलेलं आहे। नागपूरमधला हा सगळा प्रकार आहे। नागपूरच्या गोधनी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती झाली आणि त्यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ लागलेला आहे। त्यामुळे 40 जणांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले, त्यापैकी 4 ते 5 जणांवर आयसीयू अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। गोधनी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये ही गळती झालेली आहे, तर 4 ते 5 जणांवर सध्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देत आहेत। जितेंद्र, नक्कीच विक्रांत, कारण ज्या पाहतोय की हे मध्यरात्रीची घटना आहे आणि नागपूरचा हा गोधनी परिसर आहे। नागपूर शहरालगतचा आहे आणि निमशहरी भाग असं म्हणता येईल, कारण इथे गोधनी नगर पंचायतीचा वॉटर ट्रीटमेंट म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्प आहे आणि या जलशुद्धीकरण प्रकल्पातील जो क्लोरीन गॅस आहे त्या क्लोरीन गॅसची गळती झाली आहे, ज्याच्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला। सुरुवातीला पोलिसांना पाचारण करण्यात आलं, पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर नागपूर अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफची चमूही पोहोचली आणि आता क्लोरीन गॅसवर नियंत्रण मिळवण्याचे जे आहेत ते गेल्या अनेक तासांपासून प्रयत्न सुरू आहेत। पुढील आणखी काही तास हे प्रयत्न सुरूच राहणार असल्याची माहिती आहे। मात्र या घटनेमध्ये जवळपास 40 जे नागरिक आहेत परिसरामधील त्यांना विविध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि सध्या जे आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्याच्यापैकी 3 ते 4 जणांचा आयसीयू मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र परिसर हा जो आहे तो संपूर्णपणे रिकामा करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जे आहे ते आता इथे एनडीआरएफ असेल, अग्निशमन विभाग असेल, ते वेगवेगळ्या पद्धतीने या वायू गळतीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर काही श्वानांचा जे स्ट्रे डॉग्स आहेत त्यांचा या वायू गळतीमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे जे आहे ते संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांनी आता नो मॅन्स लँड म्हणजे सील करून ठेवलेला आहे आणि आता येथील एनडीआरएफचं पथक आणि एनएमसीचं अग्निशमन विभागाचं पथक जे आहे ते वायू गळतीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे। विक्रांत, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। 12:30-1 बजे आए तो बहुत ही भयानक स्थिति थी, मगर मानकापुर पुलिस स्टेशन की सूझबूझ की वजह से और उनके जाबाज पुलिस कर्मियों की वजह से यहाँ पे एनडीआरएफ की टीम, ओसीडब्ल्यू और फायर ब्रिगेड की टीम आ पाई। उनकी मदद से खुद पुलिस कर्मियों ने अपनी अपनी गाड़ियों में बिठा के, हम लोगों ने अपनी गाड़ियों में बिठा के यहाँ के नागरिकों को हॉस्पिटल, जगह जगह के अलग अलग हॉस्पिटलों में, जैसे मैक्स में, संजीवनी में, स्पर्श में, अलग अलग हॉस्पिटलों में हमने लोगों को पहुंचाया। सांस लेने की तकलीफ बहुत हो रही थी, क्योंकि जब जिस समय गैस का रिसाव हो रहा था, बहुत तेजी से हो रहा था उस समय गैस का रिसाव, उससे काफी सांस लेने में दिक्कत हो रही थी। अगल बगल के काफी लोग उससे परेशान थे। कई यहाँ के डॉग्स हमारे उसी समय डेथ कर गए। हमने लोगों को तो कैसे तैसे बचाया। 40 से ज्यादा की संख्या में लोग इस समय हॉस्पिटल में एडमिट है। फिलहाल काफी कंट्रोल किया गया। अंदर लगभग 20 ppm है, बाहर तो 2 से 3 या पॉइंट 1 इसको रोकने की कोशिश कैसे कर रहे हैं? जो वॉल खुले हैं उनको बंद करने उसको बंद करने का कोई विकल्प नहीं है, उसको सिर्फ न्यूट्रलाइज किया जा सकता है। वही जो हम बताया कि NaOH और आइस क्यूब को एक गड्ढे में डाल के उसके टोनर को डाल दिया गया है, जिसमें वो उसमें से जो भी गैस फॉर्म में निकल रहा है उसको ऑब्जर्व करेगा। रात्री 1:30 वाजतापासून आमचे संयुक्त जे कार्य सुरू आहे, एनडीआरएफ, अग्निशमन, पोलीस विभाग यांच्या संयुक्तिकपणे मदतीने आपण ते कार्य केलेलं आहे। जो लिकेज सिलेंडर होता त्यामध्ये ते टाकी असते त्यांची पाण्याची, त्यामध्ये तो लिकेज सिलेंडर कसं झालं काय हे कल्पना नाही आहे आपल्याला, कारण त्यांचे सुपरवायझर इथे आहे, त्यांना माहिती असेल ते कशामुळे लिकेज झालं। लेकिन ज्यावेळेस लिकेज झाला खूप प्रमाणात होता, क्लोरीन गॅसचा पसराव खूप प्रमाणात होता, परिसर खाली करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता त्या लिकेज नियंत्रण केलेलं आहे व एक उर्वरित सिलेंडर आहे त्यालाही तिथून हटवायची प्रोसेस सुरू करणार आहे।